हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. तर आज आपण स्पेशल थंडीत हिवाळ्यात खाल्ली जाणारी हरभऱ्याच्या पानांची भाजी, ज्याला आपण गरगटं म्हणेन, कारण ही पातळ भाजी मी करणार आहे. तर मी हे दांड्या काढून ह्यासाठी ठेवल्यात तुम्हाला दाखवायला की मी ही भाजी साफ करून घेतलेली, पानं साफ करून घेतलेली आहेत. ही भाजी फक्त हिवाळ्यात उपलब्ध असते, तर तेव्हा ती मार्केटमध्ये मिळते, तेव्हा ती अशी मोठ्या मोठ्या दांड्यांसकट मिळत असते कधी कधी. तर ते काढून टाकायचं आहे आपल्याला. आणि ही कवळी पानं आहेत ती फक्त घ्यायची, जी फाईनली चॉप करून आपण घेणार आहोत. हे आहे 8 ते 10 लसूण पाकळ्या, ज्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत. हे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. तर चला मग सुरू करूयात आपली पुढील प्रोसेस. माझ्याकडे हा चॉपर आहे, ज्यामध्ये मी पानं टाकून हे फाईनली एकसारखं इव्हनली चॉप करून घेणार आहे. ते पाहू शकता चॉपरने असं फाईनली चॉप झालेलं आहे अगदी. तर आपण सगळी पानं ही चॉप करून घेऊया. अशा पद्धतीने मी हे पाला जो आहे तो फाईनली चॉप करून घेतलेला आहे. या काड्या आपण काढून टाकून देणार आहोत. तर आता पुन्हा साहित्य पाहूयात. हे आहेत लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या, हे आहे 2 टेबलस्पून बेसन, हे आहे 1 स्पून जिरं, हे आहेत आपल्या हिरव्या 4 मिरच्या, ज्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आपण पॅन ठेवलेला आहे फोडणी करण्यासाठी. 1 स्पून तेल टाकून घेऊया. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकूया. व्यवस्थित परतून घ्यायचं. सोबतच हिरव्या मिरचीचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. लसणाचा थोडं परतून झाल्यावर रंग बदलेल. त्यासोबत आता आपण हा चिरून घेतलेला पाला आहे तो परतून घेऊया. तुम्हाला भाजी गरगटी अशी अगदी पातळ नको असेल तर ह्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचे डाळ वापरू शकता. मी वापरते. हे पहा, ही भिजवून घेतलेली डाळ आहे, याच्यामध्ये ॲड करून घेऊया. ही अगदी 2 टेबलस्पून डाळ असेल, जी मी भिजवून सोक करून घेतलेली आहे अर्धा ते पाऊण तास. आता हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. ही भाजी अशी झाकण ठेवून शिजवून, मीठ टाकून झाकण ठेवून शिजली की तुम्ही तशी पण सर्व करू शकता. पण आपण आज गरगटी भाजी कशी आहे ती पाहणार आहोत. तर ह्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवण्याच्या पूर्वी हे जे बेसन आपण घेतलेलं आहे 2 टेबलस्पून ते ॲड करून ह्याच्यासोबतच परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चपणा निघून जाईल. परतून घेऊया. यात आपण 1 चमचा हळद टाकून घ्यायचे. हळद परतून घेऊया. डाळीचं पीठ टाकलं होतं ते परतून त्याचा रंग बदलला. यात आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकतो. 1 कप गरम पाणी टाकून घेऊया. अतिशय खमंग असा सुगंध आलेला आहे याचा. भाजीची पानं जास्त असल्यामुळे याला पाणीही भरपूर लागणार आहे, तर मी आणखीन 1 कप पाणी ॲड करते. आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आणि सोबत बेसनही टाकून परतून घेतलेलं आहे. तर ते बेसन शिजल्यावर घट्ट होतं, त्यामुळे आपण हे पाणी एक्स्ट्राचं ॲड केलेलं आहे. मीठ टाकूया 1 चमचा. मिक्स करूया. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं याला चांगली वाफ घ्यायची आहे. 10 मिनिट वाफ घेऊया. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचे, सिम करायचं आहे, कधी मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. चला झाकण काढून पाहूया. हां,
अतिशय खमंग असा वास येतो आहे, सुगंध येतो आहे एकदम मस्त. त्याच्यात पाणी कमी झाले ते आपण थोडंसं ॲड करूया. कोणाला एवढं घट्ट थिकनेस आवडत असेल तर ते एवढ्यावरही सर्व करू शकता. पण सर्व करण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट आणखीन राहिली आहे. हा दाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. याच्याने आपल्या भाजीचा खमंगपणा आहे अतिशय वाढणार आहे आणि खूपच टेस्टी होणार आहे आपली भाजी. परतून घेऊयात थोडं आणि थोडंसं पाणी ॲड करूयात. अशा प्रकारे आपली ही गरगट्याची भाजी तयार आहे, हरभऱ्याच्या पाल्याचं गरगटी भाजी. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करूया. प्रकारे अतिशय यम्मी टेस्टी डिलिशियस अशी आपली हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी तयार आहे. चला तर मग पाहूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.